आता तुम्ही म्हणजे बरेच वर्ष काम करताय. मग त्या काळातल्या गोष्टी, ते सिनेमे, प्रोडक्शन हाऊस किंवा टीम असते प्रत्येकाची. आताही बऱ्याच टीम आहेत. पण ते एकमेकांना समजून घेणं, जो तो त्या टीमनीच काम करतो किंवा ग्रुपिझमनी काम करतो, याचा काही फरक पडतो का कधी कलाकारांवरती किंवा काय? आता प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. ग्रुपने काम करतात. एक ठराविक ग्रुप आहे की ते त्याच ऍक्टरला घेतात. लेखक, दिग्दर्शक, अजून एक ग्रुप आहे, तेच कलाकार असतात. ते त्यांच्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर जात नाहीत की नाही यार मी याच्यावर काम करायला मला बरं वाटतं, मग तो त्यालाच घेतो. बरोबर. असे खूप आहेत. एखादा मी तुला थोडा वेगळं सांगेन, सतीश राजवाडे ना, त्याचा कुठलाही ग्रुप नाही. स्क्रिप्ट असेल, घ्यायचा असेल तर तुला घेणार. बरोबर. मला लक्ष चालू असताना मला फार वाटलं यार मला फिल्म करायची, म्हणून मी त्याला मेसेज केला होता, यार सतीश मला काही काम असेल तर दे ना. तरी मला 22 तारखा पाठवल्या. आय थिंक तू होतास त्या फिल्म सांगतोय का. सांगतोय का, मी तेच म्हणणार होतो. मला म्हणलं अवेलेबल आहेस का, म्हटलं हो. मग तो मेसेज मी तसाच ठेवला बरेच दिवस. एकदा फोन आला तसा, जाग्या अवेलेबल आहेस तारखा, म्हटलं हो. पेमेंटचं काय तू देशील ते. तू माझ्यावर विश्वास ठेवलास, तू मला एवढा मोठा रोल दिलास, मेन विलन दिलास. म्हणजे सचिन पिळगावकर, वैभव मांगले, भाऊ कदम, मोठी तगडी कास्ट. शूटिंग बऱ्यापैकी आपण सासवडला आणि सासवडला केलंय बऱ्यापैकी. आणि खूप भारी. बरं तो माझ्या आयुष्यातला तो एकमेव असा माणूस आहे की ज्यांनी मला वेगवेगळ्या भूमिका दिल्या. एक डाव धुबी पचनामध्ये पण त्यांनीच मला काम दिलं. सांगतोय का मध्ये त्यांनीच काम दिलं. म्हणजे त्यांनी माझं नाव खूप रिकमेंड केलं. थँक्स सतीश. तसेच पुण्यातले काही आपले डिरेक्टर आहेत की ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला की जग्यावर बरं काम करतो. किशोर पवार आहे किंवा शार्दूल आहे लीड की वन ऑफ द लीड जग्या करू शकतो. असे कित्येक लोक आहेत. तो काय यार वर्कर आहे, काय काम करणार, अशी पण काही थॉटवाली आहेत. किंवा जग्या काय ऍक्टर आहे कधी, काय पीएमटी मध्ये कामगार आहे. कुठल्याही ऍक्टरला, कुठल्याही कलाकाराला, कुठल्याही माणसाला हीन समजू नका. कारण काय ना, कधी कुठला ऍक्टर वरती जाईल ना सांगता येत नाही. बरोबर. मी छोटं उदाहरण आपल्या रजनीकांत साहेबांचं देतो. मी तेच बोलणार होतो तुम्हाला. मी तेही कंडक्टर होते ना रे. बरोबर. मी आता नावं नाही सांगत. खूप लोक आहेत की जे आता बीएसटी मध्ये कामाला आहेत, जी नाव आहेत. म्हणजे दामले साहेब आहेत आपले, पोंक्षे आहेत, ऍक्टर चांगलेच आहेत ना रे. म्हणजे मी काय खूप चांगला ऍक्टर आहे अशातला भाग नाही, पण मी वाईट नाही हे मला माहिती. बरोबर. नाही, बऱ्याच वेळा काय तुमचा स्पष्ट स्वभाव आहे, तुमचा म्हणजे शेवटी ऍटिट्यूड म्हणजे बॉडी लँग्वेज, कधी कधी वाटतं की हा माणूस खूप चिडका आहे का. अरे नाही, काय होतं माहितीये, माझ्या चेहऱ्याकडे बघितल्यावर मला असं वाटतं, समोरच्या माणसाला असं वाटतं की ह्याला फार ऍटिट्यूड आहे, हा फार ताठ आहे, याच्यात खूप माजोड्यागत वागेल. पण माझ्याशी एकदा बोलला तो मग आयुष्यभरासाठी मित्र होऊन जातो. असं ते म्हणजे खूप वर्ष झालं असंच चालू आहे. इव्हन मला माझ्या पीएमटीतले मित्र पण मला घेत नव्हते. अरे हा माजोडा आहे रे. त्यामुळे तुम्हाला शॉर्टकट कुठल्या गोष्टीत आवडत नाही, तुम्हाला म्हणजे प्रोडक्शन असेल, प्रोडक्शन हाऊस असेल. नाही 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 नाही, गरजच नाही ना रे. तू कुठलंही काम कर, तुला मेहनत आहेतच. बरोबर. कुठलीही गोष्ट तू शॉर्टकटनी करू शकत नाहीस. तोच तुमचा म्हणजे स्वभाव तसा झाला आहे. आता मी एक नवीन फिल्म करतोय, नाव नाही तुला सांगत, येईल आता. मला वाटलं सर मेन विलन आहे असं आहे. म्हटलं यार मला वेळ पाहिजे. बरं ते कॅरेक्टर थोडंसं वेगळं आहे. म्हटलं मला स्वतःला लुक बदलायला लागेल, दाढी वाढवायला लागेल, मिशी कापायला लागेल, थोडी ट्रिम करायला लागेल. ती दाहकता दिसली पाहिजे, गंमत आहे. आता सुद्धा देऊळ पण तू करतोय ना, आता उद्यापासून दाढी वाढवली तर ती माझी शेवटपर्यंत, कारण ती माझी जबाबदारी आहे ना. आता मला माहिती आहे दाढी वाढवल्यामुळे मला काम मिळणार नाही, पण ती जबाबदारी माझी आहे ना रे, कंटिन्युटी सांभाळ. कॅरेक्टर शेवटी जगलं पाहिजे. प्रत्येक कॅरेक्टर वेगळं आहे ना रे. जगणं महत्वाचं नाही रे. काय होतं, कॅरेक्टर छोटं असू दे अगर मोठे असू दे. भिकारी मध्ये माझं कॅरेक्टर छोटंच होतं, पण ती क्लिप फार फॉरवर्ड झाली. पोलिसांची तुमची, हा ती पोलिसांची माझी. आणि तुला काय सांगू, त्याचा तर वेगळाच किस्सा आहे. म्हणजे मी सेटवर गेलो माझ्या काही मित्रांना भेटायला. मग ते गणेश आचार्य बोलले अरे ऍक्टर आहे का, म्हटलं उद्यापासून 2 दिवस आहेस का, म्हटलं आहे. आणि मग तो सीन केला भिकारी मध्ये. म्हणजे विना सायास मला ते काम मिळालं. काही कामं पटकन मिळाली, काही फार उशिरा मिळाली. अरे पण एक नक्की आहे की मला थोडं उशिरा मिळतं, पण मिळतं नक्की यार.